नमस्कार मित्रांनो, महाविकास आघाडीच्या काळातली चर्चा माझ्या आजही स्मरणात आहे, तुमच्याही असावी। दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कधी आदित्य ठाकरे असतील, कधी सुप्रियाताई सुळे असतील, कधी नवाब मलिक असतील आणि या सर्वांचे शिरोमणी वाचाळवीर खासदार संजय राऊत असतील, दररोजचा कार्यक्रम महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न होतोय। महाराष्ट्राला मागे ठेवण्याचा एक कट केला जातोय। मोदी शहांनी हा कट केलेला आहे आणि त्यामुळे जरा कुठे बातमी झाली की लगेच त्याच्यावर दिवसभर धुमाकूळ घालायचा आणि अशाच प्रकारच्या बातम्या 2024 सालीही, म्हणजे अर्थात तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार गेलं होतं, पण तरी देखील जेव्हा बातम्या आल्या की गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये, अहमदाबादच्या गिफ्ट सिटीमध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाची डिकेन युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉलोंगॉंग यांना तिथे कॅम्पस सेट करायला परवानगी दिलेली आहे, तेव्हाही अशाच प्रकारे छाती पिटण्यात आली होती की बघा आता सगळा शिक्षण उद्योग गुजरातमध्ये देण्याचा हा डाव आहे। महाराष्ट्राचं आर्थिक केंद्र मुंबई आणि मुंबईला आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र बनवण्याचा जो एक जी योजना होती ती उद्ध्वस्त करून यांनी मोदी शहांनी ती गिफ्ट सिटीमध्ये नेली। आज ही आठवण अशासाठी महत्वाची आहे कारण जी बातमी काल आपल्यापैकी किती जणांनी पाहिली ऐकली माहिती नाही, पण 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना महाराष्ट्रामध्ये कॅम्पस सेट करण्याची, त्याला लेटर ऑफ इंटेंट म्हणतात, ते महाराष्ट्र सरकारकडनं देण्यात आलं आणि ही 5 विद्यापीठं जगातल्या 100 सर्वोत्तम विद्यापीठांपैकी आहेत। यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान मुंबईत आले होते। अर्थातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून, चंद्रकांत दादा पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून, इतरही औद्योगिक विभागाचेही लोक त्याला सगळे उपस्थित होते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र प्रधान त्याला आले होते। आणि या कार्यक्रमात धर्मेंद्र प्रधान म्हणाले की देशभरात एकूण 9 विद्यापीठांना अशा प्रकारे परवानगी दिलेली आहे। सुरुवातीला अशी अट ठेवली होती की आम्हाला फक्त सर्वोत्तम विद्यापीठांना जगभरातल्या भारतात प्रवेश द्यायचा आहे आणि त्यामुळे आम्ही ते विद्यापीठ जे भारतात येणार आहे ते जगात 500 पैकी पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये त्याची गणना व्हावी असा आमचा तेव्हा प्रयत्न होता। त्यातल्या काही विद्यापीठांना जे थोडेसे 500च्याही पुढे आहेत परंतु चांगले आहेत त्यांनाही परवानगी देण्यात आली आणि त्याच्यामध्ये जसं म्हटलं की युनिव्हर्सिटी ऑफ साऊथहॅम्प्टन गुरुग्राम इथे त्यांना परवानगी देण्यात आली होती। त्याच्यानंतर व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियातली तिला परवानगी देण्यात आली होती। इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्याला परवानगी देण्यात आली होती। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी विद्यापीठं महाराष्ट्रात येणार आहेत ती सगळीच्या सगळी जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांपैकी आहेत आणि ती सगळीच्या सगळी महाराष्ट्रात नवीन, म्हणजे जी तिसरी मुंबई ज्याला म्हणतात, जे अटल सेतूच्या पलीकडचा भाग आहे आणि तो भाग आता विकासासाठी पूर्णपणे मोकळा झालेला आहे कारण तिथे आता मुंबईशी जोडणी 20 मिनिटात, अर्ध्या तासात शक्य झालेली आहे आणि त्यामुळे तिथे जमीन उपलब्ध आहे। घरांचे किंवा व्यावसायिक इमारतींचे दर जिथे आटोक्यात आहेत, जिथे नवीन विकास करण्यासारखी परिस्थिती आहे आणि एक वेगवान निर्णय घेणारं आणि ते निर्णय कृतीत आणणारं सरकार जिथे आहे आणि त्यामुळे या विद्यापीठांची पसंती महाराष्ट्राला असल्यास त्याचं आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे। आणि त्यामुळे काल ज्या विद्यापीठांची, ज्याला सामंजस्य करार लेटर ऑफ इंटेंट म्हणतात, त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, इन्स्टिट्यूट ऑफ युरोपियो डी डिझाईन, इटालियन नावे,
हे इटलीची संस्था आहे आणि जगातलं सगळ्यात चांगल्या डिझाईन स्कूलपैकी एक हे विद्यापीठ आहे. इलिनॉय इन्स्टिट्यूट जसे म्हटलं की ती त्याच्यात आहे, मगाशी त्याचा उल्लेख केला. ती अमेरिकेतली आहे, पहिली अमेरिकन विद्यापीठ आहे की जे पूर्ण आपला कॅम्पस इकडे सेटअप करणार आहे आणि इकडे डिग्री देखील प्रदान करणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि ही ब्रिटनमधली युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटी ऑफ अबरदीन ही पहिली ब्रिटिश पण ते स्कॉटलंडमधली आहे आणि त्यामुळे पहिली स्कॉटिश युनिव्हर्सिटी आहे. आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या 5 विद्यापीठं जगातल्या 100 विद्यापीठांमध्ये गणली जातात आणि ही महाराष्ट्रात येत आहे. आणि आता हे सगळे छाती पिटणारे लोक, बर्फ खेळायला जाणारे लोक याच्याबाबत काय म्हणतात हे बघणं कुतूहलाचं असलं तरी मला कल्पना आहे आता हे काय म्हणणार आहेत ते, आणि त्याच्याकडेही मी येणार आहे. मुद्दा असा होता की महाराष्ट्र कधीही मागे पडला नव्हता. महाराष्ट्र पुढेच होता, पण ही जी मानसिकता आहे स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी माझ्या ताटातली भाकर घेतली, दुसऱ्यांनी माझ्या ताटातली भाकर घेतली अशा प्रकारचं रडत राहायचं सारखं, अशा प्रकारचं ज्यांचं राजकारण होतं त्यांना हे सगळं पथ्यावर पडण्यासारखं होतं. कारण कायम एक असं लोकांच्या मनात एक अशी भीती तयार करून ठेवली की सगळा देश आपल्या विरुद्ध आहे, केंद्र सरकार आपल्या विरुद्ध आहे, परप्रांतीय आपल्या विरुद्ध आहेत, सगळेजण महाराष्ट्राचं हित करायला. मग तुम्ही काय महाराष्ट्राचं हित करताय? तुम्ही आयुष्यात नेमकं काय कर्तृत्व दाखवलंय? दावोसला जाऊन महाराष्ट्रातल्याच कंपन्यांची सामंजस्य करार करणं हे यांचं कर्तृत्व, आणि त्यातले कुठलेही करार अस्तित्वात आल्याचं काही फारसं मला दिसलं नाही. पण आज एका प्रकारे पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे नवीन जमीन घरांसाठी आणि उद्योगांसाठी उपलब्ध होत आहे आणि जागतिक दर्जाचं शिक्षण त्यामुळे महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात मिळणार आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे चांगलं आहे, कारण दरवर्षी भारतीय विद्यार्थी केवळ अमेरिकेत शिकायला जातात, ते तिथे जवळपास 15 ते 20 अब्ज डॉलर, म्हणजे बघा किती मोठा आकडा आहे, हा आकडा तिथे खर्च करतात. आणि त्याचा फायदा म्हणजे शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना होत असेल, पण तिथे त्यांचं राहणं खाणं प्रवास करणं याचा सगळा फायदा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला होतो, युरोपाच्या अर्थव्यवस्थेला होतो. ते जर आता भारतात घडायला लागलं तर त्याचा फायदा, मर्यादित फायदा का होईना, भारताच्या अर्थव्यवस्थेला होईल. याला एक दुसरी किनारही आहे. म्हणजे हे होतंय याच्या मागे जसं महाराष्ट्र सरकारचा प्रोएक्टिव्ह अप्रोच आणि त्याच्यासाठी त्यांनी जमीन उपलब्ध करून देणं, परवानग्या पटापट देणं, आणि एकूणच जगभरात आज महाराष्ट्राकडे लक्ष आहे, कारण महाराष्ट्र या देशाच्या औद्योगिक विकासाचं, शहरी विकासाचं एक केंद्रबिंदू झालेला आहे. पण दुसरीकडे याला दुसरीही एक बाजू आहे आणि ती देखील मांडणं आवश्यक आहे. आणि नंतर एक तिसरी बाजू आहे, ती देखील मांडणं आवश्यक आहे. दुसरी बाजू ही आहे की आज अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार, त्यांनाच अमेरिकेत परदेशी विद्यार्थी यायला नकोयत. त्यांनी अमेरिकन विद्यार्थ्यांचे त्यांच्या दृष्टीने असलेल्या जागा घ्यायला नकोयत, आणि त्यामुळे ते ज्या प्रकारचं धोरण अमेरिकेतल्या परदेशी विद्यार्थ्यांबद्दल राबवत आहेत ते बघता मला, ज्याला आयव्ही लीग मधली विद्यापीठही पुढच्या 1-2 वर्षात त्यांनी भारतात कॅम्पस सुरू केले तर मला आश्चर्य वाटणार नाही. जोपर्यंत डोनाल्ड तात्या ट्रम्प अमेरिकेत सत्तेवर आहेत तोपर्यंत ही चांगली संधी आहे. आणि त्यांना जर इथे यायचं असेल तर जिथे शिक्षणाची गुणवत्ता, पायाभूत सुविधा, सरकारचा एकूणच सपोर्ट, सरकारचं धोरण, या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. हे भारतासाठी सुसंधी आहे, कारण जगात बौद्धिक संपदेची खाण असूनही संशोधनात आपला नंबर शेवटातला आहे. आणि त्या संशोधनाचं उद्योगात रूपांतर करणं, स्टार्टअपमध्ये, ज्याला कटिंग एज टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात, आपल्या ज्या स्टार्टअप युनिकॉर्न होतात, मोठ्या कंपन्या होतात, त्या सगळ्या इकडच्या तिकडच्या आयडिया बघून भारताच्या परिप्रेक्ष्यात त्या संकल्पना राबवून मोठ्या होतात. पण संशोधनावर आधारित स्टार्टअप्स हा आपला एक प्रकारचा कच्चा दुवा होता आपला जो, आणि तो आता सुधारायला ही विद्यापीठं मदत करू शकतील. मग हा प्रश्न उपस्थित होतो आणि तो उपस्थित होणंही बरोबर आहे, आणि हा मुद्दा देखील मांडणं आवश्यक आहे की जर या विद्यापीठांना भारतीय शिक्षण व्यवस्थेतले कोणतेही नियम न पाळता त्यांना जर त्यांचा सिलेबस, त्यांचं धोरण, कोणाला ऍडमिशन द्यायची हा त्यांचा निर्णय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी करता
जर त्यांना भारतात येऊन आपण संधी देत असू, हे मी महाराष्ट्रापुरतं बोलत नाही, हे मी देशापुरतं बोलतोय, तर मग ही संधी आपल्याकडच्या विद्यापीठांना का मिळू नये? म्हणजे आपल्याकडची जी सगळी चांगली विद्यापीठं होती ती एका प्रकारे सरकारी खोगीर भरती, सरकारी लालफितशाही आणि या सगळ्यामध्ये अडकून तिकडे मग ते विद्यार्थ्यांचं आरक्षण, पदोन्नतीतलं आरक्षण, सरकारी नेमणुका, कुलगुरूंच्या नेमणुका, डिपार्टमेंटला काय हवं या सगळीकडे सरकारी, म्हणजे तिथे आपण त्यांना मोकळा श्वास घ्यायला देत नाही. मग परदेशी विद्यापीठांनाही आरक्षण असावं अशी मागणी काँग्रेसकडून आणि इतर पक्षांकडनं झाली आणि त्याच्यावर आंदोलन पेटलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण ज्यांचं कामच रडायचं आहे ते या कारणासाठी नाही तर त्या कारणासाठी रडणार, या कारणासाठी नाही तर त्या कारणासाठी छाती पिटणार. आणि त्यामुळे या प्रश्नाबद्दल मोदी सरकारनी आणि अर्थातच महाराष्ट्र सरकार फक्त मोदी सरकारचं धोरण पुढे नेत आहे, पण हा विषय आज ना उद्या येणार आहे जेव्हा देशात तुम्ही परदेशातली सर्वोत्तम विद्यापीठं आणणार आहात आणि त्यांना तुम्ही त्यांच्या पद्धतीने त्यांच्या नियमानुसार फक्त या अटीवर की त्यांनी भारतात तेच शिक्षण देते अमेरिकेत, युरोपात, ऑस्ट्रेलियात देतात तेच शिक्षण, त्याच दर्जाचं शिक्षण, त्याच दर्जाचे कोर्सेस त्यांनी भारतात आणले पाहिजेत, या अटीवर परवानगी देणार असाल तर उद्या जेव्हा अशा प्रकारची मागणी होईल आणि मग पुन्हा हे सगळी मंडळी संविधान हातात घेऊन राहुल गांधी जे स्वतः शिकायला परदेशात गेले होते, काय शिकले कोणालाच माहिती नाही, पण स्वतः शिकायला परदेशात गेले होते, जेव्हा हे उभे राहतील तेव्हा त्याच्यातनं निर्माण होणारे राजकीय प्रश्न कशा प्रकारे सोडवायचं याचं उत्तर आजच मोदी सरकारकडे असायला हवं. म्हणजे एकीकडे आपली शिक्षण व्यवस्था बांधून ठेवून परदेशी विद्यापीठांना भारतात संधी देणं, यातनं एका प्रश्नाची उकल होणार आहे, पण दुसरा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याबद्दल सरकार जागरूक असावं एवढीच माझी अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.